नमस्कार. आज आम्ही निघालो आहे ग्रामदैवताला, म्हणजेच आमच्या विठ्ठल बिरुदेवाच्या मंदिरात निघालो आहे, जिथे की आम्ही दर रविवारी जातो. आणि रविवारचं जाण्याचं कारण म्हणजे रविवार हा मेन स्पेशल दिवस असतो. एखाद्या देवाचा असतो ना स्पेशल दिवस, तसा रविवार हा ह्या आमच्या देवाचा स्पेशल दिवस आहे. त्यामुळे रविवारी आम्ही जातो. आणि हे बघा, खूप मोठ्या आवारात, खूप मोठ्या जागेत हे मंदिर आहे. या एवढ्या जागेत मेन 2 ते 3 मंदिरं आहेत, जे मी पुढे तुम्हाला दाखवतेच. आणि इथे दर रविवारी खूप जास्त गर्दी असते. प्रसाद असतो दर रविवारी किंवा अमावस्येला प्रसाद असतो इथे. आणि दर रविवारी संध्याकाळी 4 नंतर गर्दी होते खूप, कारण लहान मुलं खेळायला वगैरे हे इथं येत असतात, त्यामुळे गर्दी खूप होते. आणि रविवारी हा मेन दिवस असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथं जास्त करून लोक येत असतात रविवारची. हे छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. आणि गोल वेढा काढून मग विठ्ठल गुरुदेवाच्या मेन मंदिरात जायला लागतं. गोल वेढा काढावा लागतो. आणि हे बघा, आमचं विठ्ठल गुरुदेवाचं मंदिर, ही मूर्ती आहे. आणि तुपाचा दिवा लावायचा होता आज, म्हणून आम्ही मंदिरात आलेलो होतो. तर तुपाचा दिवा लावून झाला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या मंदिरात, तिथल्याच पण दुसऱ्या मंदिरात, जे आहे श्री दत्तांचं मंदिर. आणि इथे ना खूप झाडं आहेत फुलांची, चाफ्याच्या फुलांची खूप झाडं आहेत. खाली चाफ्याच्या फुलं खूप सारी पडलेली असतात इथं. आणि खूप छान वाटतं. आणि सावली असते खूप, त्यामुळे खूप भारी वाटतं. दुपारची तर मस्तच वाटतं इथं. आणि ही बघा, चाफ्याची फुलं गोळा करते. जिथं फुलं दिसतील तिथलीही फुलं उचलते आणि पिशवीत टाकते. आणि हे आहे आमचं श्री दत्तांचं मंदिर. इथं सुद्धा तुपाचा दिवा लावून झाला आहे. हा जो दिसतोय तो आम्हीच लावलेला आहे तुपाचा दिवा. आणि आता आपण जातोय गणपतीच्या मंदिरात. आणि हे बघा, तलावसुद्धा इथं खूप मोठा आहे. आणि खूप छान वाटतं तलाव बघायला हा. आणि हे मंदिर, जे की कायम बंद असतं. का बंद असतं माहीत नाही, पण बंद असतं. हे अशा पद्धतीनं आमचं ग्रामदैवताचं मंदिर आहे. खूप